महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी
भक्ती, श्रद्धा, मत, विश्वास. भक्ती, श्रद्धा आणि विश्वास याच्याबद्दल मी खूप वेळ सांगितलंय. भक्तीचं एक साधारण छोटंसं उदाहरण सांगते. आषाढी एकादशी झाली, पंढरपूर यात्रा. आषाढी एकादशी आतू पंढरपूर यात्रा, गर्दी बघितलीत ना? लाखोवर लोक आहेत तिथे. 10-10, 20-20 लाख लोक. आधी पंढरपूर, त्याच पंढरपूरमधली एक छोटीशी भक्तीची गोष्ट सांगते. जनाबाईची, संत जनाबाईचे मधलू अम्मे ಹೇಳಿದ್ನ ನೆನಪದ ನಿಮಗೆ. पहिल्यांदा मी एकदा सांगितले होते. गोऱ्या केलेलं, जनाबाईच्या गोऱ्या. तिची भक्ती किती असती, आखी भक्ती ಎಷ್ಟಿರ್ತದ. ಜನಾಬಾಯಿ ತಾಯಿ ತಂದಿ ಭಾಳ ವರ್ಷ ಆದಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ನಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ पंढरपूरಗೆ. गंगाखेड म्हणून एक छोटंसं गाव असतं, खेडेगाव, परभणी जिल्ह्यातलं गंगाखेड म्हणून एक छोटंसं गाव आहे. त्यामध्ये दंपती राहत असतात. त्यांना बरेच वर्ष झाले मूल होत नाही. ಭಾಳ ವರ್ಷಾತು ಗಂಗಾಖೇಡ್ ಅಂತ ಒಂದು ಸಣ್ಣ ಊರು ಇರ್ತದೆ. ಆ ಊರಾಗ ಒಬ್ರು ದಂಪತಿ ಇರ್ತಾರ. ಅವರು ವರ್ಷ नडकोत पंढरपूरಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ. म्हणजे पंढरपूरला जात असतात. त्यांना मूलबाळ होत नाही, पण त्यांचा विश्वास असतो. ಅವ್ರ ವಿಶ್ವಾಸ ಇರ್ತದ ವಿಠ್ಠಲನ ಭಕ್ತಿದಿಂದ ಮಕ್ಕಳು ಆಗ್ತಾವಂತ. ಅದರ ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟು, म्हणजे मुलगी झाली त्यांना, ಹೆಣ್ಣು ಹುಟ್ಟು. ಆಕೆ ಹೆಸರು ಜನ ಅಂತಿಟ್ರು. ಜನ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಸಣ್ಣಾಕೆ पहिला हिडदूने विठ्ठल भक्ती, विठ्ठलाचं अभंग, विठ्ठलाची गाणी आणि विठ्ठलाची भक्ती. ವಿಠ್ಠಲಂದು ಅಭಂಗ ಅನ್ನೋದು, ಹಾಡ ಆಡೋದು, ಆಮೇಲೆ ಅದರ ಭಕ್ತಿ ಎಲ್ಲ ನೋಡ್ಕೋತ ಬಂದ್ಲಕಿ. ती बघतच आली लहानपणापासून. ಅದಕ್ಕೆ ಆಕಿಗೆ ವಿಠ್ಠಲ ನಾಮ ಒಳಗೆ ಇಷ್ಟು ಅಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಸೇರ್ಲಿಕ್ಕತ್ತಕಿಗೆ. ती ವಿಠ್ಠಲಾच्या लहानपणापासून विठ्ठलाच्या नामामध्ये रमून जात होती. ಆಕಿಗೆ ಭಾಳ ಸೇರ್ತಿತ್ತು. ಅವರು वारीಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು, म्हणजे ते चालत पंढरपूरला जायचे. त्यांच्याबरोबर ती पण छोटी जನ जात होती. ಸಣ್ಣಕ್ಕಿದ್ದಾಗ ಆಕಿನೂ ಹೋಗ್ತಿದ್ಲು. पंढरपूर ಬಂದ್ಮೇಲೆ ಒಂದ್ಸಲ ಆಕಿ ಹೋಗ್ತಾಳೆ. एकदा काय होतं, चालत जातात पंढरपूरला. तिथं जाताना तिला खूप आनंद होत असतो. ಆಕಿಗೆ ಭಾಳ ಸೇರ್ತಿರ್ತದೆ पंढरपूर. ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಒಲ್ಲ ಅಂತಾಳಕ್ಕೆ. ವಾಪಸ್ ಬರೋದು ನಾ ಇಲ್ಲೇ ಇರ್ತಾನೆ, म्हणजे मी इथंच पंढरपूरमध्ये राहते असं तिचा हट्ट होतं. की ಹಠ ಮಾಡ್ತಾ ನಾ पंढरपूर ಒಳಗೆ ಇರ್ತನಂತ. ಅವಾಗ ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದೆ ಎಲ್ಲಿ ಬಿಡ್ಬೇಕಾಕಿನ, कुठं सोडणार तिला. तेव्हा पंढरपूरमध्ये संत नामदेव, तुम्ही नाव ऐकलं असेल, नामदेव, त्यांचे वडील पण विठ्ठल भक्त होते. आणि जनाच्या आई वडिलांची त्यांच्या वडिलांवर फार भक्ती होती. जना ताई ತಂದಿಗೆ ನಾಮದೇವ್ ತಂದಿ ಮೇಲೆ ಭಾಳ ಭಕ್ತಿ ಇತ್ತು. ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಆಕಿನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. तिला जनाला तिथं घेऊन जातात आणि म्हणतात ती आता परत येत नाही म्हणती, तर तिला तुम्ही इथंच ठेवून घ्या. ಅವ್ರೇನಂತಾರ, ಆಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಇರ್ತಾನಂತಾಳ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಒಂದು ಇಟ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ರಿ, म्हणजे कामासाठी एक दासी म्हणून ठेवून घ्या. ಅವ್ರ ಒಳ್ಳೆ ಖುಷ್ ಆಗ್ತಾರೆ. इरली ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ, असू देत आमच्या घरात. कारण ती भक्तीमध्ये इतकी रंगत असते. तिला भक्ती खूप आवडते. विठ्ठलाचं नाम घेणं, विठ्ठलाचं नाव घेणं खूप आवडत असतं. त्यामुळे त्यांच्या घरात ती राहते. छोटी जना काहीतरी बारीक सारीक कामं करायची, सण्णू पुट्टू ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ಲು. असं करत करत तिथं राहून ती मोठी झाली जना. आणि तिचे अभंग, त्या भक्तीमध्ये तिच्या तोंडातून, ती काही शिकली नव्हती की कल्तीदिಲ್ಲ, खरे की भक्ती ಒಳಗೆ ಇಷ್ಟಕ್ಕಿದ್ದು ಹಾಡು अभंग आखी बाई ಒಳಗೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ, त्या तोंडातून अभंग येऊ लागले. ಆಮೇಲೆ ದಿವಸ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ಲಕ್ಕಿ,
की ಒಂದು ಸಣ್ಣ ಗುಡಿಸ್ಲಾ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಿದ್ರು, एक छोटीशी झोपडी तिला बांधून दिले होते, त्यामध्ये ती जण राहायची आणि दिवसभर नामदेवांच्या घरी काम करायचे. त्यांच्या घरातलं धुणं भांडी आणि सगळी कामं, झाडलोट करायचं, धुणं भांडी करायचं, सगळी कामं करत होती जನ. ಅಂದ್ರೆ ಆಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ಲು, ಅವ್ರ ಮನೆಯಾಗೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ಲು. ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋತ ನಾಮಸ್ಮರಣ, ವಿಠ್ಠಲನ ನಾಮಸ್ಮರಣ ಮಾಡ್ತಿದ್ಲು. ಆಕಿ ಭಕ್ತಿ ನೋಡಿ ಮಂದಿ आकी द्वेष ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ರ. तिची भक्ती बघून द्वेष करायला लागले लोक. एवढी भक्ती तिची, म्हणून ते काहीतरी वाट बघत होते, हिला कसं बाहेर काढावं. ಅವ್ರು ಹಾದಿ ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಈಕಿನ ಹೊರಗೆ ಹೆಂಗೆ ತೆಗಿಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಆಕಿ रात्री आत ಕೂಡಲೇ, रात्र झाल्यावर ती आपल्या झोपडीत येत होती. झोपडीत आल्यावर झोपताना पण नामस्मरण आणि ती विठ्ठलाशी बोलायची, विठ्ठलन जोडी माताडतिದ್ಲ की. विठुराया, सावळ्या म्हणायची. सावळ्या, मी आज हे जेवले, आज ते जेवले, आज मला खूप काम होतं, ನನಗೆ ಭಾಳ ಕೆಲಸ ಇತ್ತು सावळ्या, ನನಗೆ ಹಿಂಗಾತ್ ವಿಠುರಾಯ सावळ्या ಅನ್ಕೋತ್ ಮಾತಾಡ್ತಿದ್ಲು. विठुरायाನು आकी जोडी माताडताना हंगे तिळकोतिದ್ಲು. म्हणजे विठुराया पण तिच्याशी बोलतोय, गप्पा मारतोय असं समजूनच ती बोलायची. ಹಂಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆಕಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ಲು. ಆಮೇಲೆ ಒಂದ್ಸಲ ಏನಾಯ್ತು, नामदेव ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಏನೋ ಒಂದು फंक्शन ಇತ್ತು. नामदेवांच्या घरात काहीतरी छोटा समारंभ होता. तेव्हा तिला दळायला खूप खूप काही ठेवलं होतं दळायला. ಅವಾಗಿನ ಗಿರಣಿ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಬೀಸುದು. ಬೀಸ್ಲಿಕ್ಕೆ ಜ್ವಾಳ ಗೋಧಿ ಎಲ್ಲ ಭಾಳ ಇಟ್ಟಿದ್ರು. ಆಕಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆರಾಮ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ಆಕಿಗೆ ಜ್ವರ ಬಂದಿದ್ದು. खरे की केळावर यारू, त्याला विचारणार कोण, ती एकटीच राहायची. म्हणून ती म्हटली आता हे माझ्या हातनं कसं होणार, म्हणून तिला काळजी वाटली. पण ರಾತ್ರಿच्या ರಾತ್ರಿ ते ಪೀಠ व्हायला पाहिजे, ಅದು ಬೀಸುದು ಆಗಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿಬಿಡೋಣ. सांगितल्यावर ती म्हणती बरं ठीक आहे, म्हणून ती दळायला चालू करते. पण तिला खूप त्रास व्हायला लागतो, की ಭಾಳ ತ್ರಾಸ ಆಗ್ಲಿಕ್ಕತ್ತೋಣ. ಅವಾಗ ಆಕೆ ಕಾಣಿಸ್ತು, ಒಂದು ಮೂರ್ತಿ ಆಕೆ ಹತ್ರ ಬಂದು ನಿಂತಿರ್ತದೆ. म्हणजे एक मूर्ती तिच्या जवळ थांबते, तेव्हा ती बघते आणि तिला आश्चर्य वाटते. ती असते विठुरायाची, विठ्ठलन मूर्ती. ಅದು ವಿಠ್ಠಲನ ಮೂರ್ತಿ ಆಕೆ ಹತ್ರ ವಿಠುರಾಯ ಬರ್ತಾನ ಕೂಡ್ತಾನ, ನೀ ಏನು ತ್ರಾಸ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ, ನೀ ಆರಾಮ ಇಲ್ಲೇ ಮಲ್ಕೋ ಅಂತ ವಿಠುರಾಯ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನ. ಆಕಿ ಮನ್ಯಾಗಿಂದ ಏನು ನಾಮದೇವ್ ಮನ್ಯಾಗ ಏನು ಕೆಲಸ ಇರ್ತದ, ವಿಠುರಾಯ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರ. ಆಮೇಲೆ ಈಕಿ ಯಾರ ಜೋಡಿ ಮಾತಾಡ್ತಾಳ, ಯಾರ ಜೋಡಿ ಇದು ಮಾಡ್ತಿರ್ತಾಳಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಂಶಯ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ. ಈಕಿ ಅಂತ भक्त ಇದ್ದಾಳ, ಹಿಂಗ್ಯಾಕೆ ಮಾತಾಡ್ತಾಳ, म्हणजे ती कशी भक्त आहे, सारखं बोलत असते, कुणाशी बोलत असते. म्हणून लोकांना तिचा द्वेष मत्सर करायला लागतात लोक. ಮಂದಿ ಆಕಿಗೆ ದ್ವೇಷ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ಈಕಿನ ಹೆಂಗೆ ಹೊರಗೆ ತೆಗಿಬೇಕು, कारण प्रत्येक वेळी ती धुवायला गेली का अरवी वगिलिಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ विठुराया ಬರ್ತಿರ್ತಾನ आकी मदतीಗೆ. म्हणजे तिच्या मदतीला विठुराया येत असतो, प्रत्येक कामात तिला मदत करत असतो. म्हणजे देवाचा असं आहे की तो श्रीमंत गरीब असं बघत नाही, फक्त भक्ती बघतो. त्याची जेवढी भक्ती जास्त तेवढा तो देवाला प्रिय भक्त असा तयार होतो. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಕೆಲಸದಾಗ ಆಕಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನೆ, मदत करत असतो. म्हणजे सगळ्या कामात विठुराया तिला मदत करत असतो. एक दिवस काय होतं, ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗ್ತದ, ನಾಮದೇವ್ ಸಂತ ನಾಮದೇವ್ ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ದೊಡ್ಡ ಫಂಕ್ಷನ್ ಇರ್ತದ, काहीतरी समारंभ असतो. आणि रात्री सगळेजण झोपतात. समारंभ झाल्यानंतर सगळे झोपलेले असतात, जನ पण घरी येते, ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ. ಎಲ್ಲ ಸಮಾರಂಭ ಎಲ್ಲ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾಳ, ಆಕಿನೂ ಮಲ್ಕೊಂಡಿರ್ತಾಳ. ಅವಾಗ ಏನಾಗ್ತದ, ಮುಂಜಾನೆ मरदिवस दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि सगळे लोक आरडाओरडा करायला लागतात. ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಒದರಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾಮದೇವ್ರ ಮನ್ಯಾಗ ದೊಡ್ಡ ವಿಠ್ಠಲ್ ಮೂರ್ತಿ ಇರ್ತದೆ. नामदेवर मन्याग ದೊಡ್ಡ मोठी विठ्ठलाची मूर्ती असते. त्या मूर्तीचे दागिने सगळे चोरीला गेलेले असतात. एकही दागिना विठुरायाच्या अंगावर नसतो. ಒಂದು ವಸ್ತಾ ವಿಠುರಾಯ ಮೈ ಮೇಲೆ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ತುಡುಗಾಗೇತ್. म्हणजे चोरी झाली म्हणून सगळीकडे आरडाओरडा चालू होतो.
चालू झाल्यानंतर नामदेव म्हणतात की कुठे गेले दागिने, ಎಲ್ಲಿ ಹೋದು ಎಲ್ಲ ವಸ್ತಾ. नाही शेवटी कोण गेलं, लास्ಟಿಗೆ ಯಾರು ಹೋದ್ರ ಅಂದ್ರೆ ಜನ ಹೋದ್ರು. ಜನ सगळं काम ಸಂಪೂನ್ जायचे, ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ಲಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕೆ ಆಕಿ ಮನಿ झडती ತಗೋರಿ, तिच्या घराची झडती घ्या, ಆಕಿ ಮನಿ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ನೋಡೋಣ. ನಾಮದೇವಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಸಣ್ಣಾಗಿ ಹಿಡಿದು ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಆಕಿ ಭಕ್ತಿ ನೋಡಿರ್ತಾರೆ. ಆಕಿ ಯಾವಾಗಲೂ नामाची दासी, मी नामाची दासी म्हणजे नामदेवांची मी दासी आहे असंच म्हणायची ती. पण त्यांना विश्वास बसत नाही, ಅವ್ರಿಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಹಂಗಾಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೂ ಏನಿಲ್ಲ, ಆಕೆ ಕಡಿಕ್ ಲಾಸ್ಟ್ ಆಕೆನೇ ಹೋಗ್ಯಾ, शेवटी तीच गेली, त्यामुळे ती झडती घ्यायलाच पाहिजे. ಎಲ್ಲರೂ ಆಕೆ मनीಗೆ ಬರ್ತಾರೆ, नामदेव ಬರ್ತಾರೆ, सगळेजण तिच्या घरी येतात झडती घ्यायला. आणि तिचे काय तुटकी फुटकी झोपडी असते, बाहेर छोटीशी झोपडी असती, ಸಣ್ಣ झोपडी ಇರ್ತದ ಆಕೆ ಗುಡ್ಸ್ಲಾ. ಅದರೊಳಗೆ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾರೆ ಒಳಗೆ ಹೋಗಿ. ಕಪ್ಪಡೆ ತಸೆ काय फार नसतात, ಅರ್ವಿ ಭಾಳ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಆಕಿ ಮೈ ಮೇಲೇನು ಹರಕರು ಇರ್ತಾವ, ಬಡೂರು ಇರ್ತಾ. ಆಕಿ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾರ. ನೋಡಿದ್ಮೇಲೆ एक ಗೋಧಡಿ असते, ಒಂದು दुबटी ಇರ್ತದ, ಅದು ಹರಿದಿರ್ತದ, ಅದು ಮಡಚಿಟ್ಟಿರ್ತದ. म्हणजे एक दुपटी असते, ती दुमडून ठेवलेली असते, ती भराभरा काढतात, त्याच्यातनं ते दागिने पडतात. ಅದರ ಒಳಗಿಂದ ಎಲ್ಲ ವಸ್ತಾ ಬೀಳ್ತಾವ ಆಕಿ ದುಪ್ಟಿ ಒಳಗಿಂದು. ಆಕಿಗೆ ಭಾಳ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತದ. ಆಕಿ ಅಂತಾಳೆ, ನನಗೆ ಗುರ್ತಿಲ್ಲ ಇದು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದ, मला माहीत नाही हे कुठून आलं, ನನಗೇನೂ ಗುರ್ತಿಲ್ಲ, ನಾ ತಗೊಂಡಿಲ್ಲ, मी घेतले नाही, मला माहीत नाही, ನಾ ತಗೊಂಡೇ ಇಲ್ಲ, ನಾ ಹಂಗಿಲ್ಲ, ನಾ ತುಡುಗು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ನಾಮದೇವ್ರಿಗೆ ಗುರ್ತದ. गुरुदेव तुम्ही सांगा, मी तुमची दासी आहे, मी तुमच्या घरी काम करते. पण तिथं पुरावा मिळालेला असतो, पुरावा ಸಿಕ್ಕಿರ್ತದ ಆಕಿ ಮನ್ಯಾಗ. ಎಲ್ಲ ವಸ್ತಾ ತುಡುಗಾಗಿದ್ದು ಆಕಿ ಮನ್ಯಾಗ ಇರ್ತದ. ಇನ್ನೇನು ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ಊರಾಗಿನ ಮಂದಿ ಹಿರಿಯವ್ರು ಅಂತಿರಲ್ಲ, सगळे मोठे लोक काय करतात, तिला सुळावर चढवा, ಆಕಿಗೆ फाशी ಕೊಡ್ರಿ असं म्हणून सगळे आरडाओरडा करतात. ಎಲ್ಲರೂ ಒದರಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾಮದೇವ್ಗೆ ಏನು ತಿಳಿಯಂಗಿಲ್ಲ, ಏನು ಮಾಡಬೇಕು. ಅವರು ಸುಮ್ಮ ಕೂತಿರ್ತಾರ, ಹಂಗಿಲ್ಲ ಆಕೆ ಹಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಇಷ್ಟ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಖರೆ ಅದು ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರೆ समोर एक पुरावा असतो, सगळे दागिने मिळालेले असतात तिच्या घरात. त्यामुळे तिला फासावर लटकवा. सगळे मोठे लोक ಹಿರಿಯವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆಕಿಗೆ फाशी ಮೇಲೆ ಇಡ್ರಿ, फाशी ಕೊಡ್ರಿ, म्हणजे तिला सुळावर चढवा असं सांगतात. ती किती विनवण्या करते, ಭಾಳ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಖರೆ ಯಾರೂ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಅದೇ ಆಕೆಗೆ ಹೊರಗೆ ಹಾಕೋದಿರ್ತದ, ಯಾರೂ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ಆಕೆ ಕೈ ಕಟ್ತಾರ, ಆಕಿನ ಎಳ್ಕೊत ಹೊಂಟಿರ್ತಾರೆ. म्हणजे तिचे हातपाय बांधून तिला ओढत घेऊन जातात. आणि शेवटी विठोबाच्या मंदिरासमोर पंढरपूरमध्ये तिथे एक फळी घातलेली असते. ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಫಳಿ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಅದರ ಮೇಲೆ ಆಕೆಗೆ फाशी ಕೊಡ್ರಿ असं म्हणतात. म्हणजे तिथं तिला सुळावर द्या, आत्ताच्या आत्ता द्या. तिला ओढून बांधून घेऊन येतात, ಆಕೆಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಆಕೆ ಯಾವಾಗ ಹೇಳ್ತಾ, विठुराया ನೀನೇ ನನಗೆ, तूच माझा आधार आहेस, आता तूच मला काय ते ह्याच्यातनं वाचू शकतोस, ನೀನೇ ನನಗೆ ಇದ್ರಾಗಿಂದ ಬಿಡಿಸಬಹುದು, ಎಲ್ಲ ನೀನೇ ಇದ್ದಿ, ತಾಯಿ ತಂದಿ ಬಂಧू ಬಳಗೆಲ್ಲ ನೀನೇ ಇದ್ದಿ विठुराया ಅಂತ ಭಾಳ आकांतले, खूप आकांताने ती हाक मारते विठुरायाला. आणि तेवढ्यात काय आश्चर्य होतं, ती जी फळी बांधलेली असते तिथं तुळशी वृंदावन उमटतं. ती जी फळी असते ना, ती गायब होते. म्हणजे तिथं तुळशी वृंदावन प्रकट होतं. तेव्हा नामदेवांना समजतं की ही किती खरी भक्त आहे. त्या तुळशी वृंदावनातनं आवाज येतो की तुम्ही निर्दोषाला हे करत आहात, शिक्षा देतात, ನೀವು ನಿರ್ದೋಷಿಗೆ ಶಿಕ್ಷಾ ಕೊಡ್ಲಿಕತ್ತೀರಿ अशी आकाशवाणी होते. तेव्हा नामदेवांना खूप वाईट वाटतं आणि ते ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಂದು ಆಕೆಗೆ ಕಾಲು ಬೀಳ್ತಾರೆ. नामदेव म्हणतात, मी खूप मोठी चूक केली, मी लोकांवर विश्वास ठेवला ना, मंदी ಮೇಲೆ विश्वास इಟ್ಟು
ನಿರ್ದೋಷಿಗೆ ಶಿಕ್ಷಾ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದ್ದ. ಆ ವೃಂದಾವನದಿಂದನೇ ಗುರ್ತಾತ. ಅಂದ್ರೆ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ್ ಅಲ್ಲೇ ಪ್ರಕಟ ಏನಾತಲ್ಲ, ಆಕಿ ನಿರ್ದೋಷ ಹೆಂಗಿದ್ದಾರಂತ ಅಂದ್ರೆ ವಿಠು ಮಾವುಲಿ. ನಾವು ಮಾವುಲಿ ಯಾಕಂತೀವಿ, ವಿಠೋಬಾಗ ಮಾವುಲಿ ಅಂತಾರೆ. ಮಾವುಲಿ ಅಂದ್ರೆ ತಾಯಿ. ತಾಯಿಗೆ ಎಷ್ಟು ಅಂತಃಕರಣ ಇರ್ತದ. ताई ಅಂದ್ರೆ ಏನು ಎಲ್ಲರಿಗೂ गुर्तिರ್ತದೆ. आई या शब्दामध्ये माऊली या शब्दामध्ये किती मोठा अर्थ आहे. तर ते विठोबामध्ये आहे म्हणून विठू माऊली म्हटलं जातं. त्यामुळे तिला निर्दोष साबित करण्यासाठी, निर्दोष ಆಕಿಗೆ ಸಾಬೀತ್ ಮಾಡು ಸಂಬಂಧ ವಿಠೋಬ ಹೆಂಗ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಇದು ಸಣ್ಣ ಭಕ್ತಿ ಉದಾಹರಣೆ. पंढरपूरनाग संत नामदेवन समाधी बाजूके जनार्दन समाधी अದ. आकी धोड्ड भक्त म्हणजे किती मोठं भक्त होती ती आणि तिची भक्ती किती श्रेष्ठ होती हे छोट्याशा उदाहरणावरून सांगते. त्यामुळे देवावर विश्वास आणि श्रद्धा आणि भक्ती तुमची 100% असावी. म्हणजे तुम्हाला प्रत्येक संकटातून देव तुम्हाला बाहेर काढतो हा विश्वास पण तुम्हाला असावा. ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಭಗವಂತನ ಮೇಲೆ 100% ನಿಮ್ಮ ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧಾ ವಿಶ್ವಾಸ ಇರಬೇಕು. ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಸಂಗ ಬರಲಿ, ನಿಮ್ಮ ಆಯುಷ್ಯನಾಗ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಸಂಗ ಬಂದ್ರೂ ನಿಮಗೆ ಭಗವಂತ ಅದರದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗಿತಾನ, ಆ ಸಂಕಟದಿಂದ ಪಾರ್ ಮಾಡ್ತಾನ ಅಂತ ಅನ್ನೋದು ವಿಶ್ವಾಸ ಇರಬೇಕಂದ್ರೆ ಭಗವಂತ ಓಡಿ ಬರ್ತಾನೆ. ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮಾಪ್ತ ಮಾಡೋಣ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. निशंक हुई रे मना, निर्भय हुई रे मना, प्रचंड स्वामी बळ चलावे शेज आता करुणा घना. भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु, मानसा मनरमणा. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे आता. प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरी. ज्ञानांच्या समया, ज्ञानांच्या समया उजळूनी लाविल्या ज्योती.